पाहूयात पुढची बातमी आहे आदित्य ठाकरे यांनी मनसेवरती केलेल्या टीकेच्या संदर्भातली। 5 वर्ष झोपलेला पक्ष निवडणुका आल्या की सेटलमेंट करतो अशा शब्दामध्ये आदित्य ठाकरे यांनी मनसेवरती हल्लाबोल केलाय। बिनशर्त पाठिंबा दिल्यावरती मनसेचे नेते गुजरातच्या भूमिपुत्रांच्या हक्काचं बोलतात असा टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। तसंच भाजपवरती सुद्धा टीका करताना महाराष्ट्रात द्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाहीत असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। आदित्य ठाकरेंशी एबीपी माझाने एक्सक्लुझिव्ह असा संवाद साधला। आपल्या सोबत आदित्य ठाकरे आहेत। प्रचार फेरी सुरू आहे आणि अगदी मी म्हणतो की अगदी गल्ली बोळात जाऊन तुम्ही बीडीडी चाळीमध्ये प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय, कनेक्ट होताय आणि या प्रचार फेरीमध्ये बीडीडी चाळ सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कारण अनेक मागण्या त्यांच्या होत्या। बघा आता हीच शेड आम्हीच बांधलेले, समाज मंदिर आम्ही बांधलेलं आहे, मागे आपलं बीडीडी आहे ती आम्ही बांधत आहोत। इथे गल्ली बोळात म्हणजे आम्ही साधारणपणे त्यामुळे बघतो अगदी काय सांगणार सगळे ना मशाल ए दादा पाय अगदी लहान मुलं सुद्धा हो तर यांना मतदानाचा अधिकार असता तर बहुमताचं सरकार आता चालू असतं। जवळपास इथे गल्ली गल्लीत एक तर माझं, सचिनजींचं, सुनीलजींचं, अरविंद सावंत साहेबांचं काम आहे। फंड दिलेला आहे जो शासकीय फंड आम्हाला मिळतो आणि आज नुसतं सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला, कारण आता शेवटच्या टिपेला हे सगळं शेवटचे 3 दिवस आहेत। कसं बघताय शेवटचे 3 दिवस? 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने बनणार। आदित्य ठाकरे यांचं स्वागत केलं जातंय, अनेक ठिकाणी ओवाळलं जातंय आणि सर्वच जण म्हणजे अगदी चिमुकले असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, ते प्रत्येक जण बाहेर येत आहेत आणि ठिकठिकाणी स्वागत करत। आपण बघतोय खासदार अरविंद सावंत आहेत, आमदार सचिन अहिर आहे, बाबा देव ना आणि भव्याचं स्वागत आदित्य ठाकरे यांचं ठिकठिकाणी केलं जातंय। राज ठाकरे यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला। त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे म्हणतात की शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले पाहिजे, त्याच्यापेक्षा गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे। पक्षाला जो पक्ष 5 वर्ष झोपलेला असतो, मी त्यांच्यावर वैयक्तिक बोलत नाही, पण जो पक्ष 5 वर्ष झोपलेला असतो, निवडणुकीच्या आधी तोडफोड करतो, काहीतरी मारामारी करतो, सेटल होतो आणि मग सेटलमेंट करून निवडणूक लढतो, त्याला महाराष्ट्रात आम्ही काय काम केलं आणि महाराष्ट्र कुठे आहे हे कळणारच कसं? पण जय महाराष्ट्र। त्यांचं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांचं की आम्हाला बहुमत मिळेल आणि उद्धव ठाकरेंसाठी आमचे दरवाजे आता कायमचे बंद आहेत, आम्हाला त्यांची गरज पडणार नाही। कोण जाणार आहे ह्या गुजरात हिताचे बोलणाऱ्या लोकांकडे? कोण जाणार आहे महाराष्ट्र वेष्टांकडे? दरवाजे बंद करा, खिडक्या बंद करा, पण महाराष्ट्राचे दरवाजे भाजपसाठी आणि एकनाथ शिंदेसाठी तर बंद आहेत। ज्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे, ज्यांनी मागच्या दारातून सगळं नेलंय गुजरातला, त्यांच्याकडे कोण परत जाणार? चला 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 टेंडर, धारावीचं टेंडर देताना ज्या अटी शर्ती होत्या त्यावरच अदानींना हे टेंडर मिळालेलं आहे। हेच तर आम्ही सांगतोय। भाजप नेहमी म्हणतं की सबका मालिक अदानी आहे, आमचं हिंदुत्व जे आहे ते म्हणतं, साईबाबा जे म्हणतात ना सबका मालिक एक आहे, पण भाजपला हेच म्हणायला लागतं की सबका मालिक अदानी आणि सगळं काही अदानीला देत असतात। गल्लोगल्ली जाऊन प्रत्येकाला ते भेटतायत, अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।